वेलकम ऑल ऑफ यू. ओके, तर आता आपण बघूया नेक्स्ट न्यूमेरिकल काय आहे ते आणि कसे सॉल्व्ह करायचं. बघा इथे एक्झॅक्टली काय दिलेलं आहे आणि एक्झॅक्टली आधीच्या न्यूमेरिकलमध्ये आणि या न्यूमेरिकलमध्ये काय फरक आहे हे बघूया. पहिलं बघा इथं, अ बॉडी ऑफ वेट 150 न्यूटन रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे, एक बॉडी आहे, ठीक आहे, रेस्ट आहे हॉरिझॉन्टल सरफेसवरती. तिचं वेट म्हणजे गिवन डाटामध्ये पहिलं काय असेल, गिवन असेल की त्याचं वेट दिलेलं आहे, किती आहे तर 150 न्यूटन दिलेला आहे. ठीक आहे, कॅन बी जस्ट मूव बाय फोर्स, ऑब्विसली अप्लाइड फोर्स दिलेला आहे म्हणजे पी दिलेला आहे किती 50 न्यूटन. ठीक आहे, अप्लाइड हॉरिझॉन्टली. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन विचारलेलं काय आहे तर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन काय असेल म्यू. ऑल्सो फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट रिएक्शन. यस, की मॅग्निट्यूड रिझल्टंट रिएक्शनची आणि डायरेक्शन सपोज त्याला मी फाय म्हणतो, म्हणजे डायरेक्शन म्हणजे अँगल आपल्याला फाइंड आउट करायचं. क्लिअर. तर जो दिलेला डाटा आहे त्याच्यावरून पहिलं फ्रिक्शन मध्ये आपल्याला काय क्रिएट करावे लागेल तर डायग्राम क्रिएट करावी. ओके, तर बघा, अ बॉडी ऑफ वेट 150 न्यूटन रेस्ट ऑन द रफ हॉरिझॉन्टल प्लेन. नाउ आय विल राइट ड्रॉ अ हॉरिझॉन्टल प्लेन. Okay, I will draw a horizontal plane like this way. No problem. Horizontal plane on which body is resting. Okay, then its weight is acting vertically downward, W. Next, force is applied horizontally. Okay, direction is not given, then I will take towards the right, that is P. Next one, find the coefficient of friction, also find the magnitude of resultant. Okay, and first of all, obviously force applied force is towards right, then frictional force is opposite to the motion of the body, that is F. I will say F is equal to again mu into R. As weight is acting vertically downward, obviously reaction force developed by the surface is upward. The reaction force, that is normal reaction. आता आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर रिझल्टंट फाइंड आउट करण्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, फ्रिक्शनल फोर्स फाइंड आउट करावा लागेल. आणि फ्रिक्शनल फोर्स साठी आपल्याला आर माहित पाहिजे आणि आर माहित करण्यासाठी ऑब्विसली पहिल्यांदा आपण यूज करतो समेशन ऑफ व्हॉट एफ वाय. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. Vertically upward taken as positive, R as positive. Vertically downward taken as negative, R minus W, therefore which is equal to what, 0. Then R is equal to W and W value is given, weight of body is given, that is 150. That's why reaction force is what, 150 Newton. First one. Okay, now I want to find out coefficient of friction. Now take another condition. Other condition is what, summation of fx is equal to 0. Towards right taken as positive, P positive minus F is equal to, therefore what, F is equal to P. Next thing, obviously F is nothing but mu into R and P is given, that is 50. Now we know the R, that's why mu is equal to 50 divided by R. Put the value of R over here, 50 divided by R. What is the R given? So R we have found that 150. Here 0 0 get cancelled. Then if you take the ratio, obviously you can take the calculator and solve it, and value is 0.33 is the coefficient of static friction. Okay, coefficient of friction.
if I know this two value coefficient of friction, I know that. Okay, now I want to find out result. Okay, रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी सिंपली तुम्ही यूज करू शकता, हे लक्षात घ्या, एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये असेल तुमचा एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ऑलरेडी एफ ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, कळलं, दॅट इज 50 and obviously we know that the resultant are also 150. Put the value, s is equal to under root obviously 50 square plus r square, that is 150 square, then you will get as a s is equal to 158.11 न्यूटन. क्लियर. आणि लास्टला तुम्हाला विचारलं व्हॉट इज द डायरेक्शन. तर ही डायरेक्शन कशी फाइंड आउट करतो, ॲक्च्युअल मध्ये यस जर बघायचं वर्टिकली अपवर्ड म्हणजे हा पॉझिटिव्ह ॲक्सिस वरती नॉर्मल रिॲक्शन आहे आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिस वरती फ्रिक्शनल फोर्स आहे. त्यावेळेस रिझल्टंट फोर्स हा कुठं असणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार. रिझल्टंट फोर्स जो आहे असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. समजा वर्टिकल सोबत अँगल त्याने फाय केला असं कन्सिडर केलं, तुम्हाला दिसेल हा एफ जर मी याला पॅरलल लाईन इथे ड्रॉ केली तर दिसेल इथे तुम्हाला काय असेल, एफ असेल आणि ऍडजस्टंट साइड कोणते, आर आहे. टॅन फाय जर घेतला मी तर काय भेटेल, ऑब्विसली टॅन फाय जर घेतला मी तर टॅन फाय हा तुमचा एफ बाय अपोजिट साइड एफ डिवाइडेड बाय काय असेल, ऍडजस्टंट साइड आर. आणि इफ यू पुट द व्हॅल्यू फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स, ऑब्विसली एफ ची व्हॅल्यू माहिती आहे, ते 50 divided by r 150, then you will get phi is equal to 18.43 डिग्री. थोडं कॅल्क्युलेटरवर तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. ओके, क्लियर. तर अशा पद्धतीनं तुम्ही रिझल्टंट फोर्स आणि त्याची डायरेक्शन फाइंड आउट करू शकता. कळलं, अंडरस्टूड. जर तुम्ही असं केलं असेल की हा अप्लाइड फोर्स इकडे दाखवला असेल टुवर्ड्स लेफ्ट, फ्रिक्शनल फोर्स राईटला येईल, रिझल्टंट फोर्स हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येईल, लक्षात ठेवा. पण फॉर्म्युले काय बदलत नाहीत, म्हणजे टॅन फाय एफ बाय आरच राहील, हा पण स्क्वेअर रूट मध्ये एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअरच राहील. ओके, रिझल्टंटची मॅग्निट्यूड, त्यामुळे इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्लियर. पहिल्यांदाच हा रिझल्टंट फोर्स ड्रॉ करून तुमचं कन्फ्युजन करून घेऊ नका. पहिल्यांदा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वगैरे फाइंड आउट करा, हा आणि नंतर मग रिझल्टंट फोर्स ड्रॉ करा आणि फॉर्म्युले यूज करून मॅग्निट्यूड आणि दुसरी गोष्ट डायरेक्शन फाइंड आउट करा. क्लियर. ओके, गुड. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट काय आहे ते काय दिलेलं आहे ते आधी नीट समजून घ्या. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन. हॉरिझॉन्टल फोर्स फाइंड आउट करायचं म्हटलंय म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे, आपल्याला E1 ची सुरुवात काय आहे बघ, फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स म्हणजे P इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, रिक्वायर्ड टू ड्रॅग अ बॉडी ऑफ वेट 100 न्यूटन. म्हणजे वेट किती आहे, W इज इक्वल टू 100 न्यूटन दिलेला आहे. along a horizontal plane, if the plane is raised gradually 15 degree, the body will begins to slide. अतिशय इम्पॉर्टंट वर्ड आहे, आता इथे नीट समजून घ्या. if the plane is raised gradually by 15 degree, the body will begins to slide. म्हणजेच काय, समजा एखादा हॉरिझॉन्टल सरफेस आहे त्याच्यावरती बॉडी ठेवले
आणि नंतर काय करतोय आपण, हळूहळू हा सरफेसची काय करतोय, हाईट वाढवत जातो, असे वर घेत जातोय. मग काय होईल, ही बॉडी अशी होईल. एक पॉइंट असा येतो, असा अँगल येतो जो हॉरिझॉन्टल सोबत या प्लेनने केलेला आहे, ज्या अँगलला ही बॉडी जी आहे स्लाइड डाऊन व्हायला चालू होते. आणि तो जो अँगल असतो त्याला नोटेशन आपण इथे यूज करतोय अल्फा. ओके, तो जो अँगल असतो ज्या अँगलला ही बॉडी, प्लेनच्या अँगलला ही बॉडी काय होते, स्लाइड व्हायला सुरुवात होते डाऊनवर्ड. ओके, जस्ट बिगिन्स टू स्लाइड. ओके ओके, तो जो अँगल असतो ना त्या प्लेनने केलेला त्याला अँगल ऑफ रिपोज म्हणतो आपण. अँगल ऑफ व्हॉट, रिपोज म्हणतो. आणि आपल्याला अजून एक गोष्ट माहिती पाहिजे, हा अँगल ऑफ रिपोज आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन यांच्यामध्ये एक रिलेशन आहे, ते म्हणजे म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा. कळलं, म्हणजे टँजेंट ऑफ अँगल ऑफ रिपोज हा काय असतो, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो. कळलं, टँजेंट ऑफ अँगल ऑफ रिपोज हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असतो, हे लक्षात ठेवा. हे रिलेशन आपल्याला उपयोगी येणार आहे. ओके, समजलं काय बोलतोय, अँगल ऑफ रिपोज काय आहे ते, ज्या अँगलला कोणाच्या प्लेनच्या अँगलला बॉडी बिगिन्स टू स्लाइड डाऊन, बॉडी खाली यायला स्लाइड व्हायला सुरुवात होते, त्या अँगलला प्लेनच्या आपण अँगल ऑफ रिपोज म्हणतो. कळलं, ठीक आहे. आणि हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज मध्ये रिलेशन आहे की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू द टँजेंट ऑफ अँगल ऑफ रिपोज. कळतंय, तरी ह्या अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हे समजून घ्यायचं आहे, याचा उपयोग आपल्याला पुढे करायचा आहे. क्लिअर, ठीक आहे. आता मी परत एकदा न्यूमेरिकल कडे येतोय. ओके, तर समजून घ्या इकडे काय बोलतो. म्हणजे काय दिलंय, इफ द प्लेन इज रेज्ड ग्रॅज्युअली 15 डिग्री, म्हणजे जर ती प्लेन 15 डिग्रीने आपण वर उचलली तर बॉडी बिगिन्स टू स्लाइड. म्हणजे हा जो 15 डिग्री दिलेला आहे that is your angle of repose, that is alpha is equal to 15 degree. Clear, the angle of a plane at which the body begins to slide is known as angle of repose. Okay, that is alpha 10 15. Obviously 15 degrees given. Okay, काय विचारले बघा, फोर्स फाइंड आउट करायचा आहे, वेट दिले, अल्फा दिले. ठीक आहे, परत एकदा डायग्राम ड्रॉ करूया ॲज युज्युअल. ठीक आहे, इथं मी डायग्राम ड्रॉ करतो. हॉरिझॉन्टल सरफेस आहे, तर हॉरिझॉन्टल सरफेस घेतोय. ठीक आहे, त्याच्यावरती बॉडी आहे, ठेवतोय. हॉरिझॉन्टल सरफेसवरती बॉडी ठेवलेली आहे. तर वेट अगेन वर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होईल. फोर्स ऑब्विसली दिलेला नाहीये, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पी, वेट वर्टिकली डाउनवर्ड आहे, तर रिएक्शन फोर्स दॅट इज नॉर्मल रिएक्शन बाय द सरफेस इज आर, वर्टिकली अपवर्ड. फ्रिक्शनल फोर्स opposite to the applied force means opposite to the motion, F is equal to mu into R. सेम थिंग, आता आपल्याला पहिल्यांदा समेशन ऑफ एफ वाय is equal to 0. R is vertically upward taken as positive, W is downward taken as negative, which is equal to 0. Therefore R is equal to W. Okay, then R is equal to, what is the W? Obviously W is 100 Newton. That's why normal reaction is 100 Newton. Clear, R is known. Now to find out the frictional force, use the formula. Again, second condition, summation of Fx is equal to 0. P taken as positive because it is towards right, minus mu into R towards left, that's why, which is equal to 0. Now here P is equal to mu into R. P is equal to mu is unknown, P is also unknown, R is known, that is 100. Now to find out P,
we require to know the mu. Now for mu they have given that is alpha angle of repose, and we know the relation between mu, that is coefficient of friction, and angle of repose, that is we know, what do we know? Mu is equal to tan alpha. Clear? Understood? Then obviously we should know that is mu is equal to tan 15 degree, and therefore mu is equal to, okay, तर आपल्याला mu काय भेटेल? Here is mu is equal to 0.27. 0.27 हा mu भेटलेला आहे. नाव या mu वरून ऑब्वियसली आता मी p फाइंड आउट करू शकतो. therefore p is equal to mu, that is put in equation 1, mu 0.27 into 100. If you calculate, you will get p is equal to 27 Newton. This is your answer. Clear? 27 Newton. ओके, तर अशा पद्धतीने आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. क्लियर? काय दिले, कसं दिले, त्याचे कंडिशन्स तुम्ही जर नोंद ठेवल्या तर सिंपली बघा, जर तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट करायचं आहे आणि अँगल ऑफ रिपोज दिला असेल तर त्या दोन्ही मधलं रिलेशन म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा यूज करून कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन भेटेल. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन वरून फ्रिक्शनल फोर्स भेटतोय, त्यानंतर अप्लाइड फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके.